खांडबारा रेल्वे बोगद्यात उपाययोजनांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी. पहिल्याच पावसात पुन्हा पाणी साचल्याने संताप. खांडबारा येथील रेल्वे भुयारी मार्ग बोगदा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून वारंवार दुरुस्ती व पाणी निचऱ्याच्या उपाययोजना करण्यात आल्याचा दावा संबंधित यंत्रणेकडून केला जात असताना पहिल्याच जोरदार पावसात बोगद्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र समोर आलंय. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून उपाययोजना नेमकी कागदावरच झाली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिकांच्या मते पावसाळा सुरू झाला की या बोगद्यात पाणी साचणे ही नेहमीचीच समस्या बनली आहे. दुचाकी, चारचाकी चालक, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून या मार्गाचा वापर करावा लागत आहे. अनेकदा वाहतूक ठप्प होण्याची वेळ येते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच बोगद्यातील पाणी निचऱ्यासाठी दुरुस्ती आणि विविध उपाययोजना करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसात त्या उपाययोजना पूर्णपणे निष्फळ ठरल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या कामांच्या गुणवत्तेवर आणि खर्चाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचा सवाल आहे की संबंधित अभियंते आणि तांत्रिक अधिकारी यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून काम केले होते का? जर योग्य नियोजन आणि दर्जेदार काम झाले असते तर प्रत्येक पावसात ही समस्या का निर्माण होते? केवळ तात्पुरती लिपापोती करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे का, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. स्थानिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून संबंधित कामाची तांत्रिक तपासणी करून दोषी अधिकारी, अभियंते, कंत्राटदार आणि संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी होत आहे. तसेच कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाययोजना करून नागरिकांना या समस्येतून दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.